पाठ 10. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गांनी झालेल्या आंदोलनापैकी एक असलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गाची ओळख आपण या पाठात करून घेणार आहोत. 1857च्या नंतरच्या काळात रामसिंग कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते. अशाच प्रकारच्या अनेक लढ्यांची माहिती आपण या पाठात बघूया. वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या वासुदेव बळवंत फडके यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले होते. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशा धारणेतून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित करून बंड पुकारले. हे बंड अयशस्वी झाले आणि ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली. तेथेच त्यांचा 1883 मध्ये मृत्यू झाला. चाफेकर बंधू. सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने केलेल्या जुलूम जबरदस्तीचा बदला म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँडचा वध केला. एकाच घरातील दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3 भाऊ आणि त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना फाशी झाली. याच सुमारास बिहारमधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध उठाव केला. अभिनव भारत. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेल्या मित्रमेळा या क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेला 1904 साली अभिनव भारत असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले असता तेथून त्यांनी या संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. 1857चे स्वातंत्र्य समर या त्यांच्या ग्रंथात ते म्हणतात, 1857चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते. अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा सरकारला लागल्यामुळे बाबाराव सावरकर यांना अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा झाली. याचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. सरकारने अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली आणि जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जोडला आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. न्यायालयाने त्यांना 50 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा फर्मावली. ही शिक्षा भोगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानला नेण्यात आले. ते तिथे 10 वर्षे होते. माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे अनुभव लिहून ठेवले आहेत. पुढे सरकारने त्यांना रत्नागिरी येथे नेऊन स्थानबद्ध केले. तेथे सावरकरांनी जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळी केल्या. ते एक थोर साहित्यिक होते. 1938 साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बंगालमधील क्रांतिकारी चळवळ. बंगालच्या फाळणीनंतर स्थानिक उठावांच्या जागी व्यापक क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे. अनुशीलन समिती. बंगालमध्ये कार्यरत असणाऱ्या या क्रांतिकारी संघटनेच्या 500 पेक्षा जास्त शाखा होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे. कोलकात्याजवळील माणिक ताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.
1908 साली खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हतीच. या हल्ल्यात गाडीतील 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले. त्यांना फाशी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड चालू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. अन्य सदस्यांना मात्र दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगाल बाहेरही विस्तारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली. व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केले. पण हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग्ज बचावला. मद्रास प्रांतातही क्रांतिकार्य चालूच होते. वांची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. इंडिया हाऊस भारतातील क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकांकडून सहाय्य मिळत असे. लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे महत्वाचे केंद्र होते. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकावला होता. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा. त्यांनी करझन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. गदर चळवळ पहिल्या महायुद्धाच्या काळात क्रांतिकारकांना असे वाटत होते की ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल आणि भारतीय सैनिकांची या प्रयत्नात साथ देता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी ज्या क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या त्यातलीच एक प्रमुख संघटना होती गदर. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. गदर म्हणजे विद्रोह. गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत. भारतीय क्रांतिकारकांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाईल. अशा प्रकारे राष्ट्रप्रेम आणि सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला. ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखली. लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उद्युक्त केले. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले. पण फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला. पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले. त्यांना फाशी देण्यात आली. रासबिहारी बोस मात्र निसटून जाण्यात यशस्वी झाले. जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरू ठेवले. युद्ध काळात परदेशात अन्यत्रही क्रांतिकारी चळवळ कार्यरत होती. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या. सन 1915 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि ओबिदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली. काकोरी कट गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल
योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारकांनी एकत्र येऊन क्रांतिकार्याला लागणारा पैसा जमवण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला. यालाच काकोरी कट असे म्हटले जाते. सरकारने क्रांतिकारकांना अटक करून त्यांच्यावर खटले चालवले. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाही. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या या तरुणांनी 1928 साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करून शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक आर्थिक व्यवस्था उलथून टाकायची हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले. शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे संघटनेच्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. या विभागाचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केलेल्या नागरी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या 2 विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. सरकारने हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घालून सॉन्डर्सच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू करून त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाही. पुढे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते ठार झाले. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख सूर्यसेन यांनी आपल्या भोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या सहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगाव मधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेऊन टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन व त्यांचे काही सहकारी पोलिसांच्या हाती सापडले. सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदारने पोलिसांच्या हाती न लागता आत्माहुती दिली. या उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष व सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले, तर बीना दास या युवतीने कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली केला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये या क्रांतिकारी चळवळीने महत्त्वाचे योगदान दिले. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस आणि निर्धाराचे दर्शन घडवत राष्ट्रप्रेम व समर्पण वृत्ती यांची जोड देणारे त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायी ठरले.